नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. मे महिन्याच्या आठवड्यात मंगळ मूल त्रिकोण राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे रोचक या राजयोग तयार होत आहे. बुध ग्रहाचे संक्रमण मिथुन राशीत होत असल्यामुळे भद्र राजयोग देखील तयार होत आहे. चला तर मग जाणून घेऊ तुमचा हा आठवडा कसा असेल. नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मकर, कुंभ आणि मीन राशीचे 25 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू. मकर राशीसाठी या आठवड्यात धनलाभाची प्रबळ शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून नोकरी असो वा व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन प्रोजेक्टमुळे चांगलाच लाभ होईल. तसेच वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. गुंतवणुकीतून लाभाचे योग आहेत. फक्त नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. महत्त्वाचे कागदपत्र जपून ठेवा, अन्यथा कागदपत्र हरवल्यामुळे तुमची धावपळ होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगले असून नातेसंबंध अधिक दृढ होतील. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादाने जीवनात सुख समाधान येणार आहे. कुंभ राशीसाठी या आठवड्यात आर्थिक बाबतीत उत्तम यश आहे. गुंतवणुकीतून मिळणारे यश दुप्पट आनंद देईल. नोकरी किंवा व्यवसायात काही वचन दिले असल्यास ते पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. प्रोजेक्टबद्दल मन अस्वस्थ राहील. कुटुंबात अनावश्यक वादविवाद टाळा, अन्यथा त्रासाची शक्यता आहे. प्रेम संबंधात नाते अधिक मधुर होणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम. आठवड्याच्या शेवटी अहंकाराला दूर ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. मीन राशीसाठी या आठवड्यात आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत काम जास्त असेल तरीही प्रगतीचे योग आहेत. सहकाऱ्यांना समजून घेणार आहात. तसेच टीमच्या मदतीने काम हे वेळेत पूर्ण करणार आहात. प्रेम संबंध ठीक असून एकमेकांना वेळ देणार आहात. घरात वातावरण स्थिर असून हळूहळू शांतता आणि समाधानाची अनुभूती होईल. या आठवड्यात प्रवास टाळणे उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी निर्णय घेताना सखोल विचारांसह तज्ज्ञांचा सल्ला हा लाभदायक ठरेल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.